प्लास्टिक कचरा जो वाऱ्यानं उडून जातोय ते एकत्र करण्यासाठी जाळी बनवली. एसटी उमरगा जाते. नारळांची झाडं लावलेत रस्त्याच्या दोन्ही बाजूनी. छोटी फुलं, शोभेची झाडं वगैरे भरपूर लावलेले आहेत. आरोग्य सुंदर राहण्यास अतिशय मदत होते याची. पाण्याची खूप सुंदर सोय केली या ठिकाणी. बोरवेल आहे, ॲरोचं मशीन पण बसवलेलं आहे. बसण्यासाठी छान गार्डन केलेत. नारळांची झाडं आहेत, फळाची झाडं असल्यामुळे भविष्यात उत्पन्न चालू होणार आहे. बाकडे आहेत बसण्यासाठी सर्व ठिकाणी. या गावाला टाटा इन्स्टिट्यूट यांची पण मदत होताना दिसते या ठिकाणी. त्याचबरोबर 3R सिस्टमचं खूप सुंदर उदाहरण या ठिकाणी केलं आहे. रियूज, रिड्यूस आणि रिसायकल हे खूप बघण्यासारखं, अभ्यास करण्यासारखं आहे. महाराजांचा खूप सुंदर पुतळा या ठिकाणी बसवलेला आहे. वाचनालय वगैरे या ठिकाणी सर्व सोयीनी युक्त असं हे जे.के. कुरवाडी एक गाव आहे. एक संघ राहावं, खूप छान या ठिकाणी. आपला गाव आपला विकास, एक संघ राहावे, एक संघ, झाडे लावा झाडे जगवा, अशी खूप सुंदर स्लोगन पण या ठिकाणी दिलेले आहेत. पूर्ण गावाचं CCTV ग्रामपंचायत ऑफिसमध्ये बसवले. 38 कॅमेरे या ठिकाणी आपण बघू शकतोय. लाईव्ह चालू आहेत, सगळे इंटरनेटला जोडलेत. स्पर्धेमध्ये भाग घेणार नाही. ज्या पद्धतीनं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची महाराष्ट्राची समिती आपल्या गावामध्ये आली होती आणि आपण एकजुटीनं एक दिलानं सगळ्यांनी मिळून गावामध्ये परिवर्तन केलं होतं. त्याचाही निकाल अजून लागायचा आहे महाराष्ट्राचा. तोही निकाल चांगला लागेल, परंतु निकाल चांगला लागू आपल्या न लागू, त्या स्पर्धेच्या अनुषंगाने आपलं गाव चांगलं होतं हे महत्वाचं आहे. तर या स्पर्धेच्या अनुषंगाने आपल्याला काही कामं करायची आहेत. त्याच्यामध्ये महिला सबलीकरण असेल, आपल्या गावातील महिलांना लखपती निधी बनवायचं आहे, महिलांना उद्योग व्यवसायामध्ये उतरवायचं आहे, बचत गटाचं सबलीकरण करायचं आहे, बचत गटाच्या माध्यमातून आपल्या परिवाराची बचत करायची आहे, बचत गटाच्या माध्यमातून छोटे छोटे शेतीविषयक पूरक व्यवसाय करायचे आहेत, बचत गटाच्या माध्यमातून आपल्याला महिलांना जास्तीत जास्त शासनाच्या योजना, शासनाचं अनुदान, शासनाकडून मिळणारं कमी व्याजावरचं कर्ज या ठिकाणी महिलांना उपलब्ध करून द्यायचं. हे पहिली पायरी. दुसरी, संपूर्ण गाव आपल्याला सोलार बसवायचं आहे. येत्या सोमवारी आपल्या गावामध्ये सोलारचे फॉर्म भरण्याची स्कीम या ठिकाणी चालू होतं. त्याच्यामध्ये भरपूर अशी सबसिडी आहे. 100% गाव आपल्याला सोलार करायचं आहे. आपल्या गावाला कचरा व्यवस्थापनासाठी जागा नाही, कचरा टाकायला जागा कमी आहे. आपण गावच्या आजूबाजूला कुठेही अर्धा एकर जागा भाड्याने जरी देणार असेल तर आपण ती जागा इथून प्रत्येक वर्षाला भाड्याने घेऊ. 5-10 हजार रुपये भाडा आम्ही द्या तुम्हाला, आणि ती जागा आम्ही वापरून, ती जागा तुमचीच राहील, तुमच्याच नावावर राहील, फक्त आम्ही भाडे देऊ. आपल्याला क्रीडांगण बनवायचं. म्हणजे 26 जानेवारीला जे ध्वजारोहण होणार आहे त्या ध्वजारोहणासाठी आपल्या पंचायत राज मंत्रालय महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे आपल्या गावची निवड झाली आहे आणि प्रतिनिधी म्हणून मला त्या ठिकाणी आमंत्रित केलं आहे. 25 तारखेला संसद भवनामध्ये
सरपंच म्हणून माझा सत्कार त्या ठिकाणी होणार आहे आणि दिल्ली लांब असल्यामुळे मला फक्त एकट्याला त्या ठिकाणी जावं लागतंय. एकच व्यक्तीला परमिशन आहे आणि 26 तारखेला ध्वजारोहणाला देखील आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते आणि राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीमध्ये जो ध्वजारोहण होतो लाल किल्ल्यावर, त्या ठिकाणी देखील आपल्या गावातील प्रतिनिधी म्हणून मला त्या ठिकाणी आमंत्रित केले. हे यश फक्त माझ्या एकट्याचं नाही तर संपूर्ण गावकऱ्याचं आहे. आज अचानकपणे माझ्या सर्व मित्रप्रेमीनं, माझ्या प्रेम करणाऱ्या सर्व लोकांनी या ठिकाणी माझा सत्कार केला आणि ज्या हातामध्ये झाडू घेऊन हे गाव आपण झाडलं होतं ते आज कुठेतरी सार्थक झालं असं मला वाटतं. आणि हे फक्त माझ्या एकट्याचे कष्ट नाहीत तर माझे ग्रामपंचायतचे सदस्य असलेले व्यंकटराजे असतील, खंडेराव दुधबाते असतील, विष्णू गायकवाड, आपल्या अर्चनाताई जितेंद्र सूर्यवंशी, ओमशिवाप्पा मुळे, त्याचबरोबर आपले तंटामुक्तीचे अध्यक्ष देवभाऊ सूर्यवंशी, त्याच्यानंतर उपसरपंच सुनीता राजेंद्र जगताप, त्याचबरोबर गावातील सर्वांचीच नावं या ठिकाणी घेणं शक्य नाही पण सर्वांनी प्रयत्न केलो आणि म्हणून हा सन्मान आपल्या गावाला भेटला. आणि प्रत्येक महिन्याला आपल्या गावामध्ये बाहेर गावचे 10-15 गावचे लोक आपलं गाव बघायला येतात. हे कशामुळे येत आहेत? आपल्या गावामध्ये आपण जी चांगली कामं केलो, आपल्या गावचं नवलौकिक झालं. आज जी इमारत आहे ज्या इमारतीचे पत्रे ग्रामपंचायतीवर नव्हते ती अशी चांगली इमारत आपण या ठिकाणी बनवली. ज्या ठिकाणी आपण थांबलो त्या ठिकाणी गटारीचं पाणी येत होतं त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने थांबलो. ज्या शेताला आपल्याला जाता येत नव्हतं त्या शेताचा डांबरी रस्ता आपण केलाय. ज्या घराला स्वतः आपण कलर मारता येत नाही त्या घराला ग्रामपंचायतीकडून आपण कलर मारून दिलाय. शेतामध्ये 5 नारळाची झाडं लावणं अवघड आहे, आपण 1100 नारळाची झाडं आपल्या गावामध्ये लावली, जगवली आणि वाढवली. हे सगळं आपण कशामुळे केलंय? सर्व गावकऱ्यामुळे केलंय, एकट्यामुळे होऊ शकत नाही. हा मार्ग आम्ही दाखवला असेल परंतु त्या मार्गावरती गावकरी चढले त्याच्यामुळे झाले आणि एवढ्यावरती आता थांबायचं नाही. आपण अर्ध यश संपादन केले, अर्ध यश आता संपादन करायचंय. आणि आधी भीती वाटत होती की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये भाग घेऊन आपल्या गावाला पारितोषिक मिळेल का? खूप मोठे मोठे गाव आहेत, परंतु आपण आता मागे नाही कळले कारण की ज्या गावांना पारितोषिक भेटले ते गावातील लोक आपलं गाव बघायला यायला लागले आणि ते लोक येऊन सांगायला लागले की तुमचं गाव त्यांच्यापेक्षा पुढे आहे. मी खोटं बोलत नाही. सांगली गावातील 4 अधिकारी आपल्या गावामध्ये आले होते. हिरवे बाजार सोबत आपली तुलना केली. त्या माणसानं पंचायत समितीमध्ये तहसीलमध्ये सांगा आम्ही जकीपूरवाडीचं तुमचं गाव काम लवकर बसमध्ये बसत तुम्ही चर्चा करा आम्ही जकीपूरवाडीचं. अरे जकीपूरवाडी गाव त्याचं नाव आम्ही ऐकलंय. हे अभिमान प्रत्येकाला वाटला पाहिजे आणि हा अभिमान प्रत्येकाला वाटतोय. जास्त बोलणार नाही, जास्त सांगणार नाही. आता फक्त स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा. 31 मार्च पर्यंत स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा. आता स्पर्धेमध्ये भाग घेतल्यावर काय होतं हे सांगतो. जसं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कमिटी गावामध्ये आली आणि गाव सर्व आपण चांगलं बनवलं. अजून काही गोष्टी राहिल्या. विहिरीसाठी 5.5 लाख रुपये अनुदान आहे. विहीरच घ्यायला गेले कोणत्या गावात 5.5 लाख रुपये वाढवले परत. जकीपूरवाडी या ठिकाणी शेतीला रिलेटेड बिझनेस, शेळी व्यवसाय देखील खूप छान केला जातोय आणि सुंदर उस्मानाबादच्या शेळ्या दिसत आहेत. खूप मोठा कळप आहे, एवढ्या शेळ्या देखील आहेत. बोकड देखील हा सगळ्यात शेवटी आहे. खूप छान शेळ्या आहेत जकीपूरवाडी या ठिकाणी. जेवण आपण सांगितलेलं होतं. त्याच्यामध्ये अडचण ही आहे की त्या संस्थेकडून या जेवणासाठी प्रतिजेवणासाठी जकीपूरवाडीतील हे वॉशरूम आहे. आतमध्ये इटालियन आणि इंडियन असे दोन्ही आहेत. हे एक मशीन आहे या ठिकाणी. वॉशरूममधून आल्याच्या नंतर तुम्ही असा समोरून हात केला तर आवाज येतो आहे आणि गरम हवा हे मशीन बाहेर फेकते. म्हणजे हात निर्जंतुकीकरण करण्याचं काम खूप सुंदर स्ट्रक्चर या ठिकाणी ह्या वॉशरूमचं केलेलं आहे.